तुम्हाला माहिती आहे का? मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नक्की का मागत आहेत ते? 2018ला महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% एवढं आरक्षण दिलं. पण 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने या आरक्षणावरती स्थगिती आणली. कारण काय? महाराष्ट्र सरकारने आरक्षण देताना आरक्षणाची 50% ही मर्यादा ओलांडली होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केली की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या. त्यांचं असं म्हणणं आहे 1967 साली ज्यावेळेस ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आलं त्यावेळेस कुणबी ही जात त्यामध्ये होती. आता जरांगे पाटील यांचं हे म्हणणं आहे की कुणबीच्या नोंदी शोधा आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्या. कुणबीच्या नोंदी नाही सापडल्या तर आरक्षण हे कायद्याच्या तडाख्यात येऊ शकतं आणि परत एकदा आरक्षणाला स्थगिती मिळू शकते. त्यात ओबीसी समाज सुद्धा अशा प्रकारच्या आरक्षणाचा विरोध करत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आमच्या 27% आरक्षणात जर का मराठा समाज आला तर आमच्या छोट्या जातीचं खूप जास्त नुकसान होऊ शकतं. पण मला असं वाटतं कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या तर यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे, कारण हा समाज आरक्षणापासून खूप जास्त दिवस वंचित राहिलेला आहे. जर का नोंदी नाही सापडल्या तर केंद्र सरकारने आरक्षणाच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल न करता मराठा समाजासाठी आरक्षण देता येईल अशा प्रकारचा कायदा बनवणं गरजेचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या मुद्द्यावरती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.